पिंपरी चिंचवड शहरामधील निगडी प्राधिकरणातील लोकमान्य हॉस्पिटलजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास एका चेंबरमध्ये अडकून अमोल शिंदे आणि मनोज शिंदे या दोन तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हे कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। अथक प्रयत्नांनंतर दोघांना बाहेर काढलं। तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय। या मृत्यूचं अचूक कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात येतंय। तरी ऐन मध्यरात्री कोणत्याही सुरक्षेविना कामगारांना धोकादायक चेंबरमध्ये का उतरवण्यात आलं असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। दिनांक 26/8/2026 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास पोलिसांना निर्मल विला बंगल्यासमोर लोकमान्य हॉस्पिटल शेजारी प्राधिकरण निगडी या ठिकाणी एका डक्टमध्ये 2 इसम पडले असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। अग्निशामक दलाच्या मदतीने 2 इसमांना बाहेर काढण्यात आले व उपचारकामी वायसीएम हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले।